गुरुग्रह व विवाहस्थान. जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र पहुर कसबेमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. मी आपणासोबत यूट्यूब व व्हॉट्सअपच्या माध्यमातून जोडला गेलो आहे. माझ्या यूट्यूबला आपला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, याचा खूप आनंद वाटतो. आज आपल्यासाठी घेऊन येत आहे नवीन व्हिडिओ की ज्यामध्ये आपण ऐकू शकणार, बघू शकणार व वाचू शकणार आहात. तर चला मग बघूया आजचा नवीन व्हिडिओ. विवाहस्थान व गुरुग्रह. विवाहस्थानातील गुरु जर धनु, मीन या त्याच्या स्वराशीत असेल किंवा कर्क या उच्च राशीत असेल तर तो शुभ फलदायी असतो. विवाहस्थान केंद्रस्थान असल्याने जीवनातील विवाह सुखकारक होतो. कोर्टाची कामे, भागीदारीचे धंदे याबद्दल शुभ फळ मिळते. आपले इच्छेप्रमाणे या बाबतीत सर्व घडामोडी व व्यवहार होतात. पत्नी सुंदर, सुस्वभावी, सुविचारी, सात्विक व धार्मिक वृत्तीची असते. विवाह सुख चांगले मिळते. स्त्रीच्या कुंडलीत जर विवाहस्थानात गुरु असेल तर त्यांना देखणा, उद्योगी व प्रगतिशील पती मिळण्याची शक्यता असते. लग्नानंतर भाग्योदय होत असतो. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळते. अधिकारी वर्गात मान्यता मिळते. वरचेवर प्रवास होत असतात. अशा प्रकारे विवाहस्थानात गुरुग्रह चांगल्यात चांगले शुभ फळे देत असतो. परंतु विवाहस्थानामध्ये गुरु जर मकर राशीमध्ये म्हणजेच त्याच्या नीच राशीत असेल तर, किंवा शनी, मंगळ, राहू, केतू, हर्षल, नेपच्यून यासारख्या ग्रहांनी युक्त असेल तर, किंवा त्यांच्या सोबत असेल तर पत्नी किंवा पती चांगले मिळत नाही. विवाह लवकर जमून येत नाही. विवाहानंतर सुख समाधान मिळत नाही. भांडण तंटे होतात. गैरसमजुती होऊन घटस्फोट होणे, वेगळे राहणे, पती पत्नीमध्ये असे अनुभव येतात. कोर्ट कचेरीच्या कामात अपयश येते. भागीदारीचे धंदे व्यवस्थित चालत नाही. भागीदाराकडून फसवले जाण्याची शक्यता असते. बहुभार्या योग किंवा विवाह होणे कठीण असते असे अनुभव येतात. ऑनलाईन कुंडली मार्गदर्शन, वैवाहिक जीवनातील समस्या, वधूवरांचे गुणमिलन, वरील सेवा व्हॉट्सअप व कॉलच्या माध्यमातून केल्या जातील. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी 75 88 57 90 20 या क्रमांकावर जय हरी असा मेसेज पाठवावा. संचित तुळशीराम पवार, ज्योतिष भास्कर, वास्तु प्रवीण, पुणे. बंधू भगिनींनो, आपणास माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.